गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी माझ्या काकीकडे गेलो होतो. उन्हाळी दिवस होते. जवळपास माझी काकी 35 वर्षाची आहे. मोठे बोबे, मोठी चुटडी, तिचं शरीर तर एखाद्या सुरईसारखं आहे. जो तिला पाहीन त्याचा दिवाना बने. फारच मस्त आहे तीर्थरूप. मला पण ती खूप जाम आवडायची. तिला पाहून माझं लंड जणू झप करू लागायचा. तसं तिला झवयाची इच्छा माझ्या मनात खूप दिवसापासून होती. कारण मला भीती वाटायची तिने ही गोष्ट दुसऱ्याला सांगितलं तर. एके दिवशी काकीच्या शेजारच्या मुलासोबत माझी मैत्री झाली. आम्ही माझ्या काकीबद्दल बोलायचं. तो म्हणाला, मित्रा, तुझी काकी तुला पुच्ची देऊन टाकेन. मला माहीत आहे ती कशी आहे. तू काळजी करू नकोस, तू जा त्याला डायरेक्ट बोल. मग त्यांनी मला एक आयडिया दिली. संध्याकाळी 7 वाजता आम्ही काकीच्या खोलीत गेलो. ते म्हणाले, किशोर बैस, काय सांगायचंय तुला? जेव्हापासून तू आलास तेव्हापासून फार कमी बोलत आहे माझ्याशी. मी म्हंटल, काही नाही काकी. मी त्यांच्या बेडवर बसलो. मग मी म्हटलं, काकी, माझे पाय खूप दुखत आहे. काकी म्हटले, मी तुझी पायाची मालिश करून देते. मला पण तेच हवं होतं. मी माझ्या पैजामा वरती केला, पण पैसा घालून मालिश करायला खूप अवघड होत. काकी, पैजामा काढ म्हणजे मला चांगली मालिश करता येईल. मी पायजमा काढला. आता मी चड्डीवर होतो. काकीच्या स्पर्शाने माझा लंड हळूहळू मोठा होत होता. मी माझ्या लंडला बनियनमध्ये लपवण्याचा प्रयत्न करत होतो. काकी माझ्या ताणल्या नजरेने बघू लागले. काकी माझ्या पायावर तेल लावत होती. मी माझा एक हात त्याच्या हळूच बॉलवर ठेवला. तरीही ते काही बोलली नाही. असंच ते इकडच्या तिकडच्या गोष्ट करत होती. मग ती म्हणली, चल आज इथे झोप, वरच वेळ झालेला आहे. मी म्हटलं, बर काकी. मग काकीने साडी आणि ब्लाऊज काढला. मी म्हटलं, हे काय काकी? काकी बोलले, मी असं झोपते. मग काकी माझ्याजवळ झोपली. मी त्याचे बोब्स ब्रा मधून बाहेर काढले आणि तोंडात घेतले. मला खूप मजा येत होते. मग काय का केले, पण माझी चड्डी मधून माझा लंड बाहेर काढला आणि हलवायला लागेल. मग त्याने काय माझा लंड तोंडात घ्यायला सुरुवात केली. त्याने मला म्हटले, किशोर, तू माझी पुच्ची चाट. मग काय मी त्याची पुच्ची चाटू लागलो. मग त्याच्या पुच्चीतून पाणी सारखा द्रव्य बाहेर येऊ लागलं. कधी मी माझी जीभ त्याच्या पुच्चीत घुसवत होतो. त्यांनी माझ्या लँडला हातात पकडला आणि म्हटले, किशोर, जास्त तडपू नको. तुझा लँड माझ्या पुच्चीत लवकर घुसव. काकी त्याची पुची लेटून झोपली आणि माझा लंड हातामध्ये धरून त्याच्या पुच्चीत घालू लागले. मग काय मी पण जोरात करू लागलो. मग त्याला मजा येऊ लागली. मग माझं लंड तिच्या पुच्चीत फिट बसला. मी जोरात धके मारू लागलो. काकेला झवायला खूप मजा येत होती. किशोर, तू इतक्या दिवस कुठे होता? तुझे काका मला कधीच असं झवत नव्हते. किशोर, तू आता खाली लेट, मी तुझ्या अंगावर येते. पण त्याने माझा लंड त्याच्या पुच्चीत घालून घेतला. अजून त्याला मजा येत होती आणि काकी खूप अकडली आणि उठून बसली. मग काय आम्ही पुरी रात्र तशी मजा मारत होतो. मग मला झोप लागली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.